तर तुम्ही जे फुलं फळ आलेले आहेत ते काढण्याचं काम चालू आहे। तरी पाहू शकता तुम्ही सगळं आपलं गोड परिवार एकाच लाईनमध्ये आपलं एवढे फळं आणि फुलं निघालेले आहेत। तरी आपल्याला याला काढायचं आणि तोडायचं एकच मेन कारण आहे, हे जे आपलं झाड आहे याला खूप काय असं फळं लागतात आणि वारंवार फळं लागतात आहेत आणि आपण काढतोय तेव्हा आपली झाडाची डेव्हलप होते। आता हे जे झाड आहे 7-8 महिन्याचं झाड कोणी सांगणार नाही 7-8 महिन्याचं झाड असेल असं। पाहू शकता तुम्ही ग्रोथ वगैरे एकदम व्यवस्थित आहे आणि अजून त्याला व्यवस्थित आपल्याला जे द्यायला पाहिजे ते अजून काय दिलेलं नाही, पण आता पुढे आपल्याला सुरुवात करायची आहे। तरी म्हटलं चला आपला गोड परिवाराला हा पण व्हिडिओ आपण टाकून देऊ। मला तरी असं वाटतं पुढं काय उत्पन्न येईल ते देव देईलच आपल्याला आणि आपण आपलं काम करण्याचा प्रयत्न करूच। पण आजची जी डेव्हलप आहे झाडाची त्याला पाहून मन असं प्रसन्न होऊन जातो आणि एकदम असं खूप काय असं ते झाडाची ग्रोथ पाहून असं वाटतं आपल्याला ते कोणी सांगू शकणार नाही 7-8 महिन्याचं झाड आहे असं, कमीत कमी 1.5-2 वर्षाचं झाड असं वाटतंय। तरी सगळं आपला गोड परिवाराला आपला खांद्याचा शेतकरी भाऊ असंच नवनवीन माहिती देत राहू आपण पुढं पण। आणि हे जे झाड आहे असंच व्यवस्थित आपण प्रत्येक फळबाग म्हणा अदर पीक म्हणा असंच लक्ष देत राहा। सगळं आपला गोड परिवाराला आपला खांद्याचा शेतकरी हेच सांगू इच्छितो, जय जवान जय किसान जय खानदेश। सगळं आपला गोड परिवाराला आपला खांद्याचा शेतकरी म्हणून कोडून राम राम मंडळी।